हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज मराठी स्कॉलरशिपचा 5th स्टँडर्डचा सेकंड लेस आपण पाठ बघणार आहोत. कवितेवर आधारित प्रश्न. आता कविता आधी आपण पूर्ण वाचून घेऊ आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवूयात. उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या. बाळाचे मी नाव घेता जागी झाली चिवताई, उठून या दूर जाई भूर भूर. आता बघा प्रश्न वाचूयात. कवितेतली वर्णनावरून गोड गोड गाणे कोण गात आहे? तर इथे बघा, लगबग पाखरेही गात गात गोड गाणे. सो पाखरे सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे? कशासाठी चालू आहे? टिपतात बघा दाणे चोहीकडे. दाणे टिपण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर तिसरा ऑप्शन इथे मार्क करा. कवितेत सोनेरी दूत कोणाला म्हटले आहे? सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप. सोनेरी दूत म्हणजे कोण आलं इथे? सोनेरी सकाळी सकाळी काय येतं? ऊन येतं. ते उन्हाच्या किरणांना सोनेरी दूत म्हणलेलं आहे. म्हणजे इथे काय येणार आहे? सूर्याची किरण. चला दुसरी कविता बघूयात. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागीला मधुर संसार. ज्योतिसम जीवन जगले, ते देशासाठी लढले, तो तुरुंगवास ते उपवास, ते साखळदंड तनूस. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. आता इथे कवितेत माता कोणाचं म्हटले आहे? तर माता आपल्या देशाला म्हटलेले आहे. सो इथे पहिला ऑप्शन मार्क करा. देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे? इथे बघा, ज्योतिसम जीवन जगले. ज्योतिसम जीवन जगले म्हणजे स्वतः जळणाऱ्या ज्योतिषी त्यांनी आयुष्याची तुलना केली आहे. सो इथे दुसरा ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, देशासाठी लढणाऱ्या देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले, त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश नाही? आता देशभक्तांना काय काय करायला लागलं बघा. तुरुंगवास सहन करावा लागला, साखळदंडाने जखडून घ्यावे लागले, काहींना तर फासावर पण जावे लागले. जनतेशी झगडावे लागले का? नाही. सो ऑप्शन थर्ड. चला आता ही कविता तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेली असेल. ठीक आहे, डायरेक्ट आपण क्वेश्चन बघूयात. छोटेसे बहीण भाऊजी. कवितेतील बहीण भाऊ कोणाला नवा आकार देऊ पाहत आहेत? बघा इथे, छोटाले बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. म्हणजे कोणाला देणार आहेत नवीन आकार? ते उद्याच्या जगाला. शास्त्रज्ञ होण्यासाठी काय केले पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे का शाळेत गेले पाहिजे आणि मोठे झाले पाहिजे? इथे बघा, शास्त्रज्ञ इथे कुठे? विज्ञानाची कास धरू, नवे नवे शोध लावू, प्रयोग करून शोध लावून विक्रमी शास्त्रज्ञ होऊ. म्हणजे इथे काय केलं पाहिजे? विज्ञानाची कास धरली पाहिजे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. शेतमळे केव्हा फुलतील? शेतकरी दादा होऊ, शेतमळे हे फुलवू, कष्ट करूनी घाम गाळूनी अधिक धान्याला पिकवू. म्हणजे काय करणार आहे? कष्ट केल्यावर, शेतात कष्ट केल्यावर आणि घाम गाळल्यावर शेतमळे फुलतील. सो चौथा ऑप्शन मार्क करा. चला लगेच पुढची कविता बघूयात. चौथी. गोठ्यामधून गुरे वासरे खाती हिरवा चारा, नवी हुशारी देई त्यांना थंड रानाचा वारा. गडी माणसे मोठ चालता आनंदाने गाती, पक्षी त्यांना साथ आपली मंजुळ गाणी देती. थंडीमधल्या सांज रातच्या गोष्टी झाल्या खात, आणि बाजूला उरली होती शेकोटीची राख. पहिला प्रश्न बघा, गुरावासरांना नवी हुशारी कशामुळे वाटत होती? इथे बघा, गोठ्यामधून गुरे वासरे खाते हिरवा चारा, नवी हुशारी देई त्यांना थंड रानाचा वारा. म्हणजे कशामुळे त्यांना? थंड रानातल्या वाऱ्यामुळे त्यांना हुशारी वाटत होती. सो तिसरा ऑप्शन मार्क करा. पुढचं बघूयात. मंजूळ गाणी गाऊन पक्षी कोणाला साथ देत होते? इथे बघा, गडी माणसे मोठ चालता आनंदाने गाती, पक्षी त्यांना साथ आपली मंजुळ गाणी देती. म्हणजे जे गडी माणसे जी काम करत होते आणि आनंदाने गात होते त्यांना ते साथ देत होते. म्हणजे कोणाला? मोठ हाकताना गाणाऱ्या गडी माणसांना. तिसरा ऑप्शन मार्क करा. लोकांनी शेकोटी का पेटवली होती? तर शेकोटी आपण का पेटवतो? तर थंडीत ऊब मिळावी म्हणून. ते चौथा ऑप्शन मार्क करा.
चला 5वी कविता बघूयात. नदीबाई माये माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी माये जल साऱ्या तानेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहरात, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांब त्याला पराजय जय चाल त्याला. चला पहिला क्वेश्चन बघूयात. नदीबाई भूमीवर काय येते? तर ती ताणलेल्या लेकरांच्या मायेपोटी येते. बघा इथे दिसतंय लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. सो चौथा ऑप्शन मार्क करा इथे. नदीमध्ये मोठा गुण कोणता आहे? इथे बघा काय सांगितलं, इथे आपल्याला ह्याच्या उतार्यात आपल्याला उत्तर द्यायची आहेत. नदीमय जल साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसाही असो भेदभाव नाही. म्हणजे नदीकडे कोणाकरताही भेदभाव नाही, जो येईल त्याला ती आपलं पाणी देते. सो इथे बघा तिसरा ऑप्शन, नदी तान्हेल्यांना पाणी देताना कोणताही भेदभाव करत नाही. नदीमाय लोकांना काय सांगते की, हे बघा काय सांगते की पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांब त्याला पराजय जय चाल त्याला. म्हणजे काय आहे, सतत पुढे चला आणि तरच विजय मिळेल. सो इथे चौथा ऑप्शन. नेक्स्ट बघा कविता. आले आले मेघ काळे झाले नभ, कुणी कलंडले सांगा मेघा अमृताची कुंभ. चातके टिपली मौक्तिकते चोचित, थय थय नाचे आज मन मयूर खुशीत. विरले उसासे गळत्या सरित, मृत्तिकेसी गंध फुटे रावा घुमतो ढोलीत. वाहते अमृत काळाती ओघ, आले आले तैसे गेले सारे उडोनिया मेघ. पहिला प्रश्न बघा काय विचारलाय की कवीने अमृताचे कुंभ कोणाला म्हटले आहे? हे बघा, आले आले मेघ काळे झाले नभ, कोणी कलंडले सांगा मेघा अमृताचे कुंभ. म्हणजे कोणाला म्हणलंय तिने? काळ्या ढगांना म्हणलेलं आहे. तिसरा ऑप्शन मार्क करा इथे. या कवितेत पुढीलपैकी कोणत्या पक्षाचा उल्लेख नाही? आता कुठला आहे ते बघूयात. चातक आहे, चातकाचा उल्लेख आहे. कोकिळेचा उल्लेख आहे का? बघा नाहीये. मोराचा उल्लेख आहे का? आहे. मयूर म्हणजेच काय? मोर. आणि पोपट म्हणजे काय? रावा. इथे बघा रावा घुमतो ढोलीत, म्हणजे रावा म्हणजेच काय आहे? पोपट आहे. म्हणजे कोणाचा इथे उल्लेख केलेला नाहीये, तर कोकिळ या पक्षाचा उल्लेख केलेला नाहीये. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. वरील कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? कुठल्या ऋतूचे वर्णन केलेले आहे वरील कवितेत? तर हे वर्षा ऋतूचे नाही केलंय. काय केलंय? हे पहिल्या पावसाचे. आले आले मेघ काय झाले, म्हणजे जस्ट मेघ आलेले आहेत आणि हे पहिल्यांदा मृत्तिकेसी गंध फुटे. म्हणजे मातीला पहिल्या तुम्ही बघितलं असेल ना की जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो, खूप उन्हाळा होऊन गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा मातीला किती छान सुवास येतो. म्हणजे मग तो काय असतो? पहिला पाऊस असतो. म्हणून इथे थर्ड ऑप्शन येणार आहे पहिल्या पावसाचे. तर इथे आपला सेकंड जो पार्ट आहे कवितेचा तो आपला संपलेला आहे. पुढचे पण व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल. थँक्यू.